नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. वर्षावासाच्या निमित्तानं आपणासमोर काही विवेचन करण्याचा आजचा माझा प्रयत्न आहे. आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात होते. बौद्ध जगतामध्ये हा जो वर्षावासाचा कालावधी आहे तो फार मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तो कशा प्रकारे साजरा करावा आणि त्याची एक पार्श्वभूमी काय आहे याविषयी मी आज आपणाशी बोलणार आहे. एकदा तथागत बुद्ध राजगृहातील वेणुवनातील कलंदक निवापामध्ये विहार करीत होते आणि त्यावेळची ही घटना आहे. आपणाला माहित आहे की तथागत बुद्धांनी भिक्खूंना उपदेश केलेला होता की भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही चारिका करा. आणि हा उपदेश प्रमाण मानून तथागत बुद्धांचे जे अनुयायी आहेत ते गावोगावी घरोघरी जाऊन लोकांना धम्म देत असत. जो धम्म सुरुवातीला कल्याणकारक आहे, मध्ये कल्याणकारक आहे आणि शेवटीही कल्याणकारक आहे, अशा प्रकारचा धम्म ते लोकांना देत होते. आणि नेमकं पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक अडचणींचा सामना भिक्खूंना करावा लागत होता. आणि या कालावधीमध्ये मी जसं सांगितलं की तथागत बुद्ध राजगृहामध्ये असताना घडलेली घटना आहे. त्या कालावधीमध्ये इतर संप्रदायाचे लोक एका ठिकाणी थांबायचे, पण भिक्खू मात्र प्रचार करत फिरायचे. आणि मग लोक असं म्हणू लागले की हे शाक्यपुत्र श्रमण अशा प्रकारे कसं काय वागतात. हे पावसाळ्यामध्ये चालतात, पावसाळ्यामध्ये नवीन जे उगवलेली रोपं आहेत, झाडं आहेत किंवा गवत आहे त्याच्यावरून ते चालतात, त्यांची हानी करतात. किंवा पावसाळ्यामध्ये नवीन काही जीवजंतू जन्माला आलेले असतात ते पायाखाली तुडवले जातात. या कालावधीमध्ये पक्षी सुद्धा स्वतःचे घरटे बांधून एका ठिकाणी राहतात. मग तथागतांचे शिष्य असे का वागतात. आणि ही बातमी तथागत बुद्धांच्या कानावरती गेल्यानंतर तथागत बुद्धांनी भिक्खूंना सांगितलं की भिक्खूंनो, तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एकत्र थांबा. आणि ही घटना विनय पिटकातील महावग्गातील जो वस्सुपनायक खंदक आहे त्यामध्ये आलेली आहे. आणि मग तथागत बुद्धांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर 3 महिन्याचा कालावधी निश्चित केला गेला. म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावासाला सुरुवात होते. मग त्यानंतर येणारी जी पौर्णिमा आहे, आषाढी पौर्णिमेनंतर श्रावण पौर्णिमा येते, भाद्रपद पौर्णिमा येते आणि कार्तिक पौर्णिमेला वर्षावास संपन्न होतो. दुसऱ्या प्रकारे एक वर्षावास असा केला जातो की आषाढी पौर्णिमेनंतरचा पुढचा जो महिना आहे आपण पाहतो श्रावण पौर्णिमा, त्या श्रावण पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात केली जाते. त्यानंतर भाद्रपद पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा आणि मग कार्तिक पौर्णिमा. या कालावधीमध्ये कार्तिक पौर्णिमेला वर्षावास संपतो. ज्या वेळेला अधिक महिना येतो, आपल्याला माहिती आहे चांद्र कालगणनेनुसार ही बौद्ध परंपरा चालल्याची आपल्याला दिसते. अधिक महिना आल्यानंतर मात्र वर्षावास हा 4 महिन्यांचा साधारणतः होत असतो. म्हणजे एकंदरीत याचा उद्देश काय आहे की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये भिक्खूंनी एकत्र राहावं. आता हे एकत्र राहणं जे आहे ते एकत्र राहून काय करायचं हाही महत्वाचा विषय त्या ठिकाणी होता. तथागत बुद्धांनी भिक्खूंना जे काही उपदेश दिले ते उपदेश, त्या उपदेशांचं संगायन केलं जायचं, त्या उपदेशाचं विवेचन केलं जायचं. जे लोक ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांच्याकडून जे लोक नवीन धम्मामध्ये सामील झालेले आहेत असे लोक धम्म शिकत असत. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की वर्षभर म्हणजे 8 महिने हे भिक्खू लोकांच्या दारापर्यंत जायचे, लोकांच्या घरोघरी जाऊन धम्मप्रचार ते करायचे. या ठिकाणी एकत्र राहिल्यामुळं लोकांना ती एक संधी होती की जाऊन आपण अशा पवित्र अशा भिक्खू संघाचं दर्शन घ्यावं, त्यांच्याकडून धम्मदेसना समजून घ्यावी, धम्म शिकावा, ही एक संधी उत्पन्न झाली. म्हणून आपण पाहतो की वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू एका ठिकाणी राहतात, एका विहारामध्ये राहतात. पूर्वीच्या काळी तर लोक मग भिक्खूंना झोपड्या वगैरे बांधून देत असत की भंतेनी या ठिकाणी राहावं, आता आम्ही भंतेना भेटायला येऊ, 3 महिने त्यांनी इथून जाऊ नये. तर अशा प्रकारची ही परंपरा होती. याविषयी आपण समजून घेणार आहोत. मग हा वर्षावास आषाढी पौर्णिमेला आपण पाहतो की उपोषित असतंच आणि आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावासाला सुरुवात होते. 3 महिने एकत्र राहतात आणि या 3 महिन्यामध्ये धम्मचिंतन केलं जातं, धम्मावर चर्चा केली जाते. अत्यंत एक महत्वाची गोष्ट बौद्ध धम्मामध्ये आहे ती म्हणजे भिक्खूंचा पातिमोक्ष. भिक्खूंनी एकत्र जमायचं, विनयाचं पठण करायचं आणि समजा त्या विनयाचं काही उल्लंघन काही भिक्खूंच्याकडून झालं असेल तर ते
प्रातिमोक्षाची शिलांचं पठण करत असताना ते भिक्खू सांगतात की म्हणते की माझ्याकडून याचा भंग झालेला आहे, तर मी इथून पुढे या प्रकारची चूक मी करणार नाही. तर या प्रकारे अतिशय समृद्ध परंपरा आहे. म्हणजे माणसाला शुद्ध करण्याची परंपरा आपण पाहतो की तथागत बुद्धांच्या धम्मामध्ये दिलेली आहे. आणि मग तथागतांनी उपासकांच्यासाठी पंचशील दिलेला आहे. आपण नियमितपणे हे पंचशील पालनच करतो. आणि हे पंचशील केवळ बौद्धांच्यासाठी नाहीये, हे केवळ एका विशिष्ट समूहासाठी नाहीये, तर जगातल्या सगळ्या लोकांच्या दुःखमुक्तीचा हा उपाय आहे. म्हणून वर्षावास हा जो उपक्रम आहे, वर्षावास नावाची ही जी घटना आहे ती समग्र भारतीयांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. या कालावधीमध्ये चांगल्या गोष्टींचं श्रवण झालं पाहिजे, चांगल्या गोष्टींचं चिंतन झालं पाहिजे आणि लोकांच्या पर्यंत चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजेत, हे खूप महत्वाचं आहे. पंचशिलांच्या मध्ये आपण पाहतो की प्राणी हत्येपासून विरत राहणं, न दिलेली वस्तू घेण्यापासून विरत राहणं, व्यभिचारापासून विरत राहणं, खोटं बोलण्यापासून विरत राहणं आणि मादक पदार्थांच्या पासून विरत राहणं, याचं पालन आपण करतच असतो. सर्वांनी हे पालन करणं खूप आवश्यक आहे. याचं पालन जर सर्वांनी केलं तर भारतामध्ये शांतता निर्माण होईल. भारतातच नाही तर जगामध्ये लोक एकमेकांची प्रेमाने वागतील. कोण कुणाला फसवणार नाही, कोण कुणाची हत्या करणार नाही, कोण कुणाला लुबाडणार नाही, या प्रकारची एक चांगली यंत्रणा उभी राहील. तर हे वर्षभर सुरूच असतं. आणखी त्याच्या अधिक खोलामध्ये जाण्यासाठी अरहंत लोक, म्हणजे ज्याचे पूर्ण क्लेश निघून गेलेले आहेत, ज्याची पूर्णपणे दुःखमुक्ती झालेली आहे, ज्याचे पूर्णपणे आश्रव निघून गेलेले आहेत, असे लोक ज्या पद्धतीनं राहतात त्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करणं हे वर्षावासामध्ये अपेक्षित आहे. म्हणून ही पंचशील आणि या पंचशिलाच्या मध्ये कामे सुमेचाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी अशा प्रकारचं शील आपण ग्रहण करतो. म्हणजे कामविषयक मिथ्याचारापासून अलिप्त राहण्याची शिकवणी मी ग्रहण करतो. पण वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण अधिक प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे की अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी, पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करणं या कालावधीमध्ये ही गोष्ट आपण करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विकाल भोजन वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे मध्यानंतर भोजन करायचं नाही, एकच वेळ अन्न ग्रहण करायचं, या प्रकारच्या शिलाचंही आपण पालन करू शकतो. नाचणं, गीत, वादन जे असेल किंवा माला गंध धारण करणं असेल, तर अलंकार धारण करणं असेल, तर अशा गोष्टीपासून थोडा काळ बाजूला राहणं, या प्रकारच्या शिलाचं पालन करू शकतो. उच्च शयेवरती महाशयेवरती बसणं, झोपणं, विलासपूर्ण जीवन जगणं, या प्रकारापासून बाजूला जाऊन साधेपणाचं जीवन जगण्याची जी जीवन पद्धती आहे ती स्वीकारणं म्हणजे अष्टशिलाचं पालन करणं आहे. या प्रकारे जीवन जगण्यासाठी वर्षावास आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. आता आपण गृहस्थी जीवन जगत आहोत. दररोज या 8 शिलांचं पालन करणं आपल्याला जरी शक्य नाही झालं तर महिन्यातले 4 दिवस जे आहेत, पौर्णिमा, अमावस्या, चैत्र अष्टमी आणि शुक्लाष्टमी आणि कृष्णाष्टमी, या 4 दिवसांमध्ये आपण याचं पालन करू शकतो. समजा कुणाला या मराठी किंवा चांद्र कालगणनेच्या गोष्टींमध्ये अडकून नाही पडायचं, तर किमान ज्याला ज्या दिवशी सुट्टी आहे, ज्यांना रविवारी सुट्टी आहे त्यांनी रविवारी 8 शिलांचं ग्रहण करावं, विहारामध्ये जावं, भंते असतील तर त्यांच्याकडून ग्रहण करावं, नसतील तर बुद्धांच्या रूपाला वंदन करून स्वतःच हे शिल ग्रहण करावीत आणि दिवसभर या 8 शिलांचं पालन करावं. किंवा घरामध्येही आपण या प्रकारच्या शिलांचं पालन करू शकतो. रविवारी ज्यांना सुट्टी आहे ते रविवारी करू शकतात, सोमवारी सुट्टी आहे ते लोक सोमवारी करू शकतात. आणि ज्या लोकांना अधिकचा वेळ मिळतो त्या लोकांनी अधिक या पद्धतीनं 8 शिलांचं पालन करणं खूप आवश्यक आहे. यामुळं स्वतःची एक प्रकारे शुद्धी होणार आहे. आपण ज्या मार्गावरती आरूढ झालेलो आहोत, धम्माच्या मार्गावरती, दुःखमुक्तीच्या मार्गावरती, तिथं पोहोचण्यासाठी ही कृती करणं अतिशय आवश्यक आहे. अरहंत लोक कशा प्रकारचं जीवन जगतात, तर हे अरहंत लोक या 8 शिलांच्या मध्ये परिपूर्ण बनलेले असतात. त्यामध्ये पहिलं काय आहे, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी, प्राणी हत्येपासून विरत राहतात हे लोक. त्यानंतर आहे अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, दुसऱ्याची न दिलेली गोष्ट ते घेत नाहीत, म्हणजे चोरी करण्यापासून ते अलिप्त राहतात. त्यानंतर आहे अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे पूर्णपणे ब्रह्मचर्याचं ते पालन करतायत. त्यानंतर आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, खोटे बोलण्यापासून ते विरत राहतात.
यामध्येच आणखी काही लपलेल्या गोष्टी अशा आहेत की चुगली करण्यापासून ते विरत राहतात, निंदा करण्यापासून ते विरत राहतात, त्यानंतर व्यर्थ बडबड करण्यापासून ते विरत राहतात. या प्रकारे त्या शिलांचं पालन करतात. त्यानंतर आपण पाहतो सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी. सुरा मेर या प्रकारचे जे मादक पदार्थ आहेत त्यामुळे काय होतं, ही प्रमादाची ठिकाण आहेत. यामुळे गुंगी येते, आपण आळशी बनतो, प्रमादी बनतो, आपल्याकडून हलगर्जीपणा होऊ शकतो किंवा आपण अजागृत होतो. तर या प्रकारचे पदार्थ घेऊन जर आपण अजागृत बनू तर आपली हानी होईल. म्हणून आपण जागृतीचा सराव करण्याचा प्रयत्न करतो. मादक पदार्थांच्या सेवनापासून आपण बाजूला जातो. त्यानंतर आहे विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामी. विकाल भोजनापासून विरत होणं, मध्यान्नानंतर अन्न ग्रहण करायचं नाही, अशा प्रकारचं हे शील आहे. आणि एखाद्याला तब्येतीमुळे किंवा आरोग्यामुळे काही ग्रहण करायचं असेल तर ते लिक्विड म्हणजे फॉर्म मध्ये ग्रहण करू शकाल, ज्यूस ग्रहण करू शकाल, गुळ पाणी ग्रहण करू शकाल. याचा महत्वाचा हेतू काय आहे की गरजेपुरता आहार करणं आणि दिवसभर स्वतःला शीलामध्ये प्रतिष्ठित करणं हा यामधला हेतू आहे. या उपवासापासूनच उपवास हा शब्द नंतर पडला आणि उपवासामध्ये लोकांच्या लक्षामध्ये फक्त अन्न ग्रहण करायचं नाही एवढंच त्यांच्या लक्षामध्ये राहिलं. पण उपवासाचा खरा अर्थ काय आहे की आपण जवळ राहणं. कुणाच्या जवळ राहणं तर बुद्ध धम्म संघाच्या जवळ राहणं, अर्हंतांच्या जवळ राहणं, ज्ञानी लोकांच्या जवळ राहणं, स्वतःच्या सद्गुणांच्या जवळ राहणं म्हणजे उपवासत आहे. आणि त्यामध्ये विकाल भोजन वेरमणी सिक्खापदं समादियामी हे शील येतं. त्यानंतर आहे नच्च गीत वादित विसुक दस्सना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामी. हे खूप गोष्टी बुद्धांनी यामध्ये सांगितलेले आहेत. काय म्हणतायत, नाचणं, गाणं, वाजवणं, अशोभनीय गोष्टी पाहणं, तमाशे वगैरे पाहणं, माळ ग्रहण करणं, गंध धारण करणं, सुगंधित लेपन करणं, आभूषण धारण करणं, अशा गोष्टीपासून विरत राहतो. हे या गोष्टी कशासाठी बुद्धांनी सांगितल्या? आपण जेव्हा डोळ्यांनी काही गोष्टी पाहतो तेव्हा कामछंद उत्पन्न होतो, कानाने काही गोष्टी पाहतो तेव्हाही कामछंद उत्पन्न होतो आणि आपण इंद्रिय तृष्णेमध्ये, इंद्रिय सुखामध्ये रमतो. ज्या गोष्टी क्षणभंगूर आहेत या गोष्टींना आपण पकडून ठेवतो. म्हणून स्वतःला अधिक आलिप्त करणं, एकांतामध्ये घेऊन जाण्यासाठी बाहेरच्या गोष्टी काही काळ थांबवणं हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणून ज्या दिवशी आपण या प्रकारचं अष्टशील उपवास ग्रहण करू त्या दिवशी आपण टीव्ही पाहू नये, पेपर वाचू नये, मोबाईल वापरू नये आणि पूर्णपणे एक दिवस का असेना स्वतःला पाहण्याचा आपण प्रयत्न करणं. या प्रकारचं भिक्खूंच्यासाठी तर ते कायमस्वरूपी या प्रकारे ते जीवन जगतायत, त्यामुळे ते अतिशय आनंदी दिसतायत, जे विनयानुसार जगतायत ते. आणि तो आनंद आपल्यालाही प्राप्त व्हावा यासाठी या प्रकारचं शील आहे. त्यानंतर 8वं जे आहे उच्चासैना महासैना वेरमणी सिक्खापदं समादियामी. उंची आणि विलासपूर्ण जे आसन आहे, जी शय्या आहे, त्या शय्येपासून मी अलिप्त होण्याचा, मी ती शय्या उपवासाच्या कालावधीमध्ये वापरणार नाही किंवा त्याची सवय मला करून घेणार नाही. साधेपणाचं जीवन जगेन, साधेपणानं राहीन. या प्रकारे 8 शील आपण पालन करणं हे वर्षावासामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि मग हा वर्षावास जो आहे हा पावसाळ्याचा कालावधी आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास चालतो. जरी अश्विन पौर्णिमेपर्यंत पाऊस थोडा थोडा जरी असला, एखाद्याने 1 महिना लेट जर वर्षावास सुरू केला तर मग अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास चालतो. आणि एखाद्यानं जर 1 महिना वेळानं वर्षावास सुरू केला असेल तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत तो चालतो. हे जे 3 महिने आहेत किंवा 4 महिने आहेत, भिक्खू लोक एकत्र राहतात. तथागत बुद्ध एका ठिकाणी थांबत असायचे, लोक त्यांना भेटायला जात असत. आता जी वारी वगैरे आपण ही संकल्पना पाहतो ती त्या प्रकारची आहे की वर्षावासाला तथागत थांबल्यानंतर, भन्ते थांबल्यानंतर लोक त्यांना भेटायला जायचे आषाढीला. आणि मग पुन्हा वर्षावास संपताना कार्तिकीलाही ते त्यांना भेटायला जायचे. आणि अश्विन पौर्णिमेला संपला तर अश्विन पौर्णिमेलाही ते भेटायला जायचे. या प्रकारे ती प्राचीन परंपरेची बीज आजच्या वारीमध्येही आपल्याला दिसतात. मग या कालावधीमध्ये आता आपण कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो
तर आपण तथागत बुद्धांचा धम्म अनुसरण्याचा प्रयत्न करत आहोत, त्या धम्माच्या अनुषंगानं आपल्याला स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर या कालावधीमध्ये आपण धम्मग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. आपल्या विहारामध्ये कोणी भिक्खू राहत असतील तर भिक्खूंना 3 महिने त्या ठिकाणी राहण्याची विनंती आपण केली पाहिजे आणि त्यांना माध्यान्पूर्वी अन्नदान करणं, त्यांच्याकडून शील ग्रहण करणं, त्यांच्याकडून धर्मोपदेश ग्रहण करणं, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. समजा भंते उपलब्ध नसतील तर स्वतःहून विहारामध्ये जाणं, बुद्धवंदना घेणं आणि शील ग्रहण करणं, या प्रकारच्या कृती आपण करणं खूप आवश्यक आहे. बुद्धांचा उपदेश त्रिपिटक ग्रंथांमध्ये समाविष्ट आहे. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर या त्रिपिटकामध्ये जी सुत्त आलेली आहेत त्या सुत्तांचं अध्ययन करण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये केला पाहिजे. आणि विशेष गोष्ट एक ही आहे की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दि बुद्धा अँड हिज धम्म हा ग्रंथ आपल्याला दिलेला आहे. समग्र त्रिपिटकाचं सार असणारा हा तो ग्रंथ आहे. तर या कालावधीमध्ये भारतामध्ये विशेषतः आंबेडकरी समुदायामध्ये हा ग्रंथ विहारांमध्ये 3 महिने वाचला जातो, काही ठिकाणी 4 महिने वाचला जातो. तर हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ज्यांना विहारामध्ये जाणं शक्य आहे त्यांनी विहारामध्ये जाऊन दररोज 2 लोक 4 लोक बसून रोज बाबासाहेबांनी जे काही दिलेलं आहे ती 4-4 पानं वाचून तो ग्रंथ 3 महिन्यामध्ये संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना विहारामध्ये जाण्यासाठी काही अडचण आहे किंवा विहार दूर आहे किंवा काही तांत्रिक अडचणी आहेत तर घरामध्ये हा ग्रंथ आपण घेणं, घरामध्ये सुंदर असं पूजास्थान करावं, मेणबत्ती अगरबत्ती लावावी, पुष्प अर्पण करावे आणि कुटुंबातल्या लोकांना एकत्र घेऊन आपण बाबासाहेबांनी दिलेल्या ग्रंथाचं वाचन करावं, ग्रंथ वाचताना त्याचं निरूपण करावं. या प्रकारे उपक्रम आपण करणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी जे लोक धम्मामध्ये चांगले प्रवीण आहेत, तज्ज्ञ आहेत, धम्माचं आचरण चांगल्या पद्धतीनं करतायत, तर त्यांना आपल्या विहारामध्ये बोलवून किंवा त्यांना आपल्या घरी बोलवून त्यांच्याकडून आपण धम्म ऐकावा. धम्म का ऐकावा? तर धम्म ऐकल्यामुळे पहिली गोष्ट ही होते की आपल्याला जर आधी एखादी गोष्ट समजलेली असेल तर ती पुन्हा चांगल्या पद्धतीनं समजते. आपल्या मनामध्ये काही धम्माविषयी शंका असतील, ग्रंथामधल्या काही विवेचनाविषयी शंका असतील, एकंदरीत सगळ्या तत्वज्ञानाविषयी काही शंका असतील तर त्या शंका दूर होतात. आणखी काय घडतं तर आपली जी आहे ती दृष्टी सरळ होते धम्म ऐकल्यामुळे. आणि महत्वाची गोष्ट ही आहे आपल्या शंका दूर होतात आणि आपलं मन प्रसन्न होतं. धम्माचा हा अतिशय महत्वाचा फायदा आहे की धम्म वाचल्यानंतर, धम्म ऐकल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. कारण या धम्मामध्ये काय आहे, इतरांचं कल्याण व्हावं, इतरांचं मंगल व्हावं, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा. आणि तो कधी होणार आहे? जेव्हा स्वतःच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल तेव्हाच तो इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. अशा प्रकारची ही शिकवण असल्यामुळं ती ऐकता ऐकता आपलं मन प्रसन्न होतं. म्हणून धम्मचिंतनासाठी हा 3 महिन्याचा कालावधी किंवा 4 महिन्याचा कालावधी आपण घालवणं खूप आवश्यक आहे. या कालावधीमध्ये आपण स्वतःला, आपल्या वर्तनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. आणि निश्चय करावा की मी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये किमान 5 शिलाचं कठोरपणे पालन करीन. म्हणजे पंचशील हा दैनंदिन जीवनाचा भाग आहेच, पण वर्षावासाच्या निमित्तानं अधिक चांगला दृढ संकल्प आपण करूया. आणि वर्षावासामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल, जेव्हा जेव्हा सुट्टी असेल, रविवार असेल, पौर्णिमा असेल, तर अष्टशील उपोषत, मी मगाशी जी 8 शिलं सांगितलीत तर ती शिलं ग्रहण करणं, काही दान देणं, भंते लोक आपल्या भागामध्ये असतील तर त्यांना जाऊन आपण अन्नदान करूया, त्यांना चिवरदान करूया किंवा त्यांना ग्रंथ विकत घेऊन ग्रंथदान करूया. या प्रकारे आपण आपली दान पारमिता वाढवूया. भंते लोक नसतील तर जे धम्मामध्ये काम करणारे बौद्धाचारी आहेत, धम्मचारी आहेत, अशा लोकांना आपण भेटूया, त्यांना काही दान देऊया, त्यांना ग्रंथ देऊया, त्यांना आपल्या घरी पाचारण करूया, त्यांचा आदर सत्कार सन्मान करूया. या प्रकारे हे जे वर्षावासाचे महिने आहेत ते आपण अतिशय आनंदामध्ये घालवणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून कोणी करो अथवा नाही करो, आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे तर आपण या मार्गावरती पुढे जाणं खूप आवश्यक आहे. दुसरा येतोय की नाही येतोय हा प्रश्न नंतरचा आहे. तथागताने असं म्हटलेलं आहे की सन्मार्गावर जात असताना सहकार्याची वाट बघू नका. आपण लोकांना जरूर सांगू, अरे चांगलं काम आहे, चांगला उपक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे, तू चल, पण तो येत नाही म्हणून मी थांबणार नाही, अशा प्रकारे आपण निश्चय करणं खूप आवश्यक आहे.
आणि मग बुद्ध गुणांचं चिंतन आपण करूया. बुद्ध काय आहेत हे समजून घेऊया. आपण त्रिरत्न वंदना म्हणतो आणि त्रिरत्न वंदनेमध्ये आपण म्हणतो इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. या बुद्धांच्या 9 गुणांचं स्मरण या निमित्तानं आपण करूया. धम्मगुणांचं स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको एहि पस्सिको ओपनायको पच्चतं वेदितब्बो वियुहिती. या धम्मगुणांचं स्मरण करूया. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरिस युगानि अट्ठ पुरिस पुग्गला एस भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करुनियो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाती. अशा प्रकारे संघाची वंदना करूया. संघ गुणांना समजून घेऊया. हे समजून घेत असताना आपण त्यासारखं बनण्याचा प्रयत्न करूया. आता मी जे काही पालीमध्ये म्हटलेलं आहे तर त्याचं मी तुम्हाला मराठीमध्येही थोडक्यामध्ये विवेचन करून या ठिकाणी सांगणार आहे. बुद्ध गुण जे आहेत, बुद्ध गुणाचा अर्थ काय आहे तर बुद्ध कशा प्रकारचे आहेत, बुद्धांचे गुण काय आहेत तर बुद्ध काय आहेत ते अर्हंत आहेत. म्हणजे अर्हंत म्हणजे ज्यांनी आपली सगळी बंधनं तोडलीत, सगळी दुःखाची बंधनं तोडलीत ते अर्हंत आहेत. अर्ह म्हणजे पूजनीय ते बनले. अर्हतो ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनी स्वतःहून हा धम्ममार्ग शोधून काढला आणि तो इतरांना शिकवला. ते विद्या आणि आचरणानं संपन्न आहेत. म्हणजे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानासारखं त्यांचं आचरण आहे. ते सुगत आहेत. म्हणजे जे बोलतील ते चांगलं असेल, जी कृती करतील ती चांगली असेल, जे विचार करतील ते चांगलं असेल. त्याचबरोबर ते काय आहेत, सुगतो लोकविदू, लोकांना जाणणारे आहेत. लोकचा एक अर्थ होता आपलं शरीर आणि लोक म्हणजे हे इतर लोक आहेत तोही. या स्वतःलाही जाणणारे आणि इतरांनाही जाणणारे ते आहेत. आणि महत्वाचं काय आहे ते दमनशील पुरुषांचे सारथी आहेत. जे स्वतःला परिवर्तित करू इच्छितात, स्वतःमध्ये बदल करू इच्छितात अशा लोकांना मार्गदर्शन करणारे तथागत बुद्ध आहेत. ते देव आणि मनुष्याचे शिक्षक आहेत. देव म्हणजे श्रद्धाशील संपन्न वैभव संपन्न लोकांना देव म्हटलं गेलं तर त्यांचेही शिक्षक आहेत आणि सर्वसामान्य माणसांचेही ते शिक्षक आहेत. सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाते आणि ते बुद्ध आहेत. या प्रकारे बुद्ध गुणांचं स्मरण आपण करूया आणि त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न आपण करणं खूप आवश्यक आहे. धम्मगुणही आपण पाहिले, स्वाखातो भगवता धम्मो या अनुषंगानं. तर ते धम्मगुणाचं काय सांगितलेलं आहे की तो धम्म जो आहे तो स्वाख्यात आहे. स्वाख्यात या अर्थानं बघा, तथागत बुद्धांनी शील मार्ग सांगितला, समाधी मार्ग सांगितला, प्रज्ञा मार्ग सांगितला, पंचशील सांगितलीत, 10 पारमिता सांगितल्या, अष्टांगिक मार्ग सांगितला. म्हणजे व्यवस्थित कशा पद्धतीनं पालन करायचं या प्रकारची शिकवण त्यांनी दिलेली आहे. स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको. म्हणजे इथंच आपल्याला डोळ्यांना तो दिसणार आहे. त्याला काळ आणि वेळेचं बंधन नाही. म्हणजे आता पुण्यकर्म चांगलं कर्म करावं आणि मग मेल्यानंतर त्याचं फळ प्राप्त व्हावं अशा प्रकारची ती शिकवण नाही. आताच तुम्ही चांगलं वागला तर आता तुमचं मन प्रसन्न होईल. आता चित्तामध्ये विकार उत्पन्न केला तर तुम्ही दुःख उत्पन्न होईल, त्याचा दुःखाचा तुम्हाला अनुभव होईल. आणि आता चित्तामध्ये प्रसन्नता सद्भावना उत्पन्न केली तर शरीर चांगलं बनेल, मन चांगलं बनेल. अशा प्रकारची ही शिकवण आहे. स्वाखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको एहि पस्सिको ओपनायको. या आणि पहा या न्यायाचा आहे. बुद्धांचा धम्म कसा आहे, प्रत्यक्ष लोकांनी यावं, तो पहावा, उपटला तर तो स्वीकारावा या पद्धतीचा हा धम्म आहे. ओपनायको, तो पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे आता आपण सर्वसामान्य आहोत, दुःखामध्ये फिरत आहोत, तर दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारा हा मार्ग आहे. आणि जे विद्वान लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, त्यांना तो अनुभवता येण्यासारखा मार्ग आहे. म्हणून या धम्माचंही चिंतन करणं खूप आवश्यक आहे. आणि मग तथागतांचा जो श्रावक संघ आहे, मी तुम्हाला जे सांगितलं की हे श्रावक संघ काय करायचे, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी चारिका करायचे, गावोगाव फिरायचे, लोकांना चांगल्या शिकवणी सांगायचे. मग ते कसे आहेत, सुमार्गावर संपन्न आहेत, सरळ मार्गाने जाणारे आहेत, न्याय मार्ग म्हणजे निब्बानाच्या मार्गावरती जाणारे आहेत. ते 4 जोड्यांनी विभागलेले आहेत. धम्मामध्ये संघामध्ये 4 जोड्या आहेत अशा श्रावकांच्या. पहिली
श्रोतापन्न मार्गस्थ फलस्थ. श्रोतापन्न म्हणजे कोण? जो धम्माच्या स्रोतामध्ये पडला, प्रवाहामध्ये पडला, त्याची 3 बंधनं तुटलेली असतात, त्याची आत्मभावाची दृष्टी तुटलेली असते, त्याच्या मधल्या शंका सगळ्या निघून गेलेल्या असतात आणि शील वगैरे या गोष्टी आहेत, दुसऱ्यासाठी तो शीलांचं पालन करत नाही. शील व्रत परामर्श हे बंधनी तुटलेलं असतं. ही 3 बंधनं तुटलीत की तो श्रोतापन्न बनतो आणि ज्याची कमकुवत झालीत तो मार्गस्थ आहे आणि तुटलीत तर त्याला श्रोतापन्न फल प्राप्त झालं, तो सुखी बनला. आता तो धम्माच्या प्रवाहामध्ये आला, आता तो माघारी जात नाही आणि त्याच्या पुढे मग सगदागामी, त्याच्या पुढे अनागामी आणि मग अरहंत. अशा पद्धतीनं श्रोतापन्न मार्गस्थ फल प्राप्त, सगदागामी मार्गस्थ फल प्राप्त, अनागामी मार्गस्थ फल प्राप्त आणि अरहंत मार्गस्थ आणि फल प्राप्त अशा 4 प्रकारच्या जोड्यांनी हा संघ बनलेला आहे. आणि मग या 4 जोड्या म्हणजे 8 लोक ही अशा प्रकारची संघामध्ये आहेत. आणि मग हा संघ कसा आहे? आहोनेय पाहोनेय, आमंत्रण देण्यास योग्य आहे. आहोनेयो पाहोनेयो अंजली करणीयो, दक्षिणीयो अंजली करणीयो, दक्षिणा म्हणजे दान देण्यायोग्य आहे आणि हात जोडून वंदन करण्यायोग्य आहे. अशा संघाच्या गुणांचं आपण स्मरण करणं आणि ते संघगुण आपल्यामध्ये धारण करणं, या प्रकारच्या गोष्टी या वर्षावासामध्ये होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण आषाढ पौर्णिमेच्या दिवशी उपोषताचं पालन करूया आणि आषाढ पौर्णिमेच्या नंतर 3 महिने धम्मचिंतन करू, धम्मग्रंथांचं वाचन करू, जिथं जिथं धम्मविषयक कार्यक्रम होत आहेत तिथं धम्म ऐकायला जाऊया, आपल्या घरातलं वातावरण धम्ममय करूया, आपल्या विहारातलं वातावरण धम्ममय करूया. इतर जाती धर्माचे, इतर प्रथा परंपरातले लोक आहेत त्यांना हा बुद्धांचा दुःखमुक्तीचा मार्ग आपण सांगूया. कारण बुद्धांच्या धम्माचा उपदेश हा सगळ्यांसाठी आहे, तो एका कुठल्या गटासाठी नाहीये. जगातले सगळेच लोक दुःखी आहेत येन केन प्रकारे आणि बुद्धांनी या दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. त्यांनी सम्यक दृष्टी सांगितली की दुःख काय आहे, दुःखाचं कारण काय आहे, दुःख नाहीसं होतं, दुःख नाहीसं होण्याचा मार्ग आहे हे जाणणं म्हणजे सम्यक दृष्टी आहे. मग जगातल्या सगळ्या लोकांना या सम्यक दृष्टीची गरज आहे आणि त्यानंतर ते निश्चय करतात मी आता लोभ बाळगणार नाही, क्रोध बाळगणार नाही, कुणाची हिंसा करणार नाही, या प्रकारे स्वतःला एका दिशेनं वळवून मग ते मार्गक्रमण करतात. मग ते चांगलं बोलतात, चांगलं वागतात, जीवनशैली चांगली ठेवतात आणि मग ते आत्मपरीक्षण करतात. या प्रकारे तथागत बुद्धांनी हा मार्ग दिला. आणि मग या कालावधीमध्ये समत भावनेचा आपण अभ्यास करूया. आनापान सती सारखी ध्यान साधना आहे त्याचा सराव करून मनाला शांत करूया, शरीराला शांत करूया. विपसना भावनेनं चित्ताला शुद्ध करूया आणि मैत्री भावनेचाही आपण सराव करूया. म्हणजे माझं कल्याण होऊ दे, माझ्या कुटुंबाचं कल्याण होऊ दे, माझ्या गावातल्या लोकांचं कल्याण होऊ दे, जगातल्या सगळ्या मनुष्यांचं कल्याण होऊ दे. मनुष्यच नाही, आकाशातले सर्व सजीव, सर्व पक्षी, पाण्यातील सर्व जलचर, जमिनीवरचे सर्व सजीव, या सगळ्या सजीवांच्या कल्याणाची भावना व्यक्त करूया. आणि ही भावना जर व्यक्त आपण करायचा सराव केला तर निश्चितच आपल्यालाही आनंद निर्माण होईल आपल्या जीवनामध्ये आणि आपण ज्यांच्यामध्ये वावरतो तर त्या लोकांनाही आपल्या वर्तनामधला तो बदल दिसेल. या लोकांच्या पर्यंत आपल्या वर्तनातून धम्म पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. धम्मामधल्या लोकांची संख्या वाढवण्यासाठी नाहीये, तर धम्म लोक दुःखी आहेत त्यांना त्यांच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी आहे. मग धम्म सांगणारे लोक जर दुःखातून मुक्त नसतील तर इतर लोक दुःखमुक्त कशी होतील? म्हणून या 3 महिन्यामध्ये जणू काही बुद्धांनी काय केलेलं होतं की एक हा केडर बेस प्रोग्राम होता. भिक्खूंना 3 महिने एकत्र ठेवणं, तिथं ते धम्माचं चिंतन करायचे, अभ्यास करायचे, आत्मपरीक्षण करायचे, स्वतःमधल्या काही चुका झाल्या असतील तर त्या संघापुढे कबूल करायचे, संघ त्यावरती निर्णय घेऊन त्या चुकांना क्षमा करायचा किंवा ती चूक कशा पद्धतीने दुरुस्त करायची हे सांगायचा. याचाच अर्थ काय? त्या व्यक्तीचं पूर्णपणे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया होती. आणि मग शुद्धीकरण झाल्यानंतर मग अश्विन पौर्णिमेला ते बाहेर पडायचे किंवा कार्तिक पौर्णिमेला ते बाहेर पडायचे आणि पुन्हा लोकांच्या मध्ये जायचे. तर कशा प्रकारे धम्म आचरणात आणावा आणि कशा प्रकारे तो लोकांच्या पर्यंत पोहोचवावा याचं एक प्रकारे प्रशिक्षणच म्हणजे हा वर्षावासाचा कालावधी होता. तर आपलंही या निमित्तानं एक चांगलं प्रशिक्षण व्हावं, स्वतःला प्रशिक्षित करूया. समजा आपल्या भागात कोणी तज्ञ लोक असतील तर त्यांना बोलवून घेऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊया आणि प्रशिक्षित होऊन हा धम्म लोकांना वाटूया. लोकांना धम्माची खूप गरज आहे. आज कुटुंबामध्ये कलह चाललेले आहेत,
जाती जातींमध्ये कलह चाललेले आहेत, धर्माधर्मांमध्ये कलह चाललेले आहेत, देशादेशांमध्ये चाललेले आहेत. तर हे कलह थांबवण्यासाठी, त्यांच्यामध्ये मैत्री उत्पन्न करण्यासाठी त्याची सुरुवात स्वतःपासून, स्वतःवर मैत्री करण्यापासून ही सुरुवात होणार आहे. मग ती जग आणि संपूर्ण विश्वापर्यंत पोहोचणार आहे. तर त्याची सुरुवात आता आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो. तर वर्षावासाला सुरुवात करूया. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं हा वर्षावास ग्रहण कराल असं मला वाटतं. आणि वर्षावासाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.